पण शेतकऱ्यांसाठी चव्हाण साहेबांनी बी त्या कृषी मंत्र्यांनी थोडा निर्णय असं नको आहे. कशालाच भाव नाही. कोथिंबीरची पेंडी 5 रुपयाला आहे. कांदा 10 रुपये किलो. हो. बटाटे 15 रुपये किलो. काय आहे ते सांगा तुमचं? ऊसाला भाव ₹2.80 ₹2.80 किलो ऊस आहे. साखर कशी जाते? ₹35 ₹45 किलो जाते शेतकऱ्याच्या. कुणाचं सरकार चांगलं होतं, काँग्रेसचं चांगलं की भाजपचं? का आता शेतकऱ्यासाठी म्हणल्यावर एक माणसांपासून त्रास आहे. ही माणसं मला छळ करतात. त्या छळापासून वाचलं पाहिजे आणि ह्याला बंदोबस्त सरकारने करावा पाहिजे. राजन पाटलांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला, जोर त्याला लावला. काय जोर काय श्रेय घेतलं वरनं आपलं काकाचं दादाचं आणि आपलं टांग आणली. मग अवघड आहे सगळं. काय उपयोग नाही त्याचा. राजन पाटलाचा निर्णय आवडला का भाजपमध्ये गेलेला? ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही काय बोलू ना. आम्ही एक शेतकरी आहे. नमस्कार, स्टोरी.com च्या गाव चावडी या विशेष शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ही निवडणूक आहे, ही ग्रामीण विकासाची निवडणूक आहे आणि लोकांना या निवडणुकांबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. चला मग. तुमच्या दुकानावर आता मी बघितलो भाजपचा पण झेंडा आहे, राष्ट्रवादी. तुमच्या दुकानावर आता मी बघितलो भाजपचा पण झेंडा आहे, राष्ट्रवादीचा पण झेंडा आहे. दोन्ही पक्षाकडून तसंच म्हणायचं विरोध करून चालतंय आपल्याला. पण दुकानदार आहोत. दोन्हीला समान धरावं लागते ना आम्हाला. पण ते दोघं वेगवेगळे लढत आहेत की हा लढत तर आहे एकमेकाच्या तशी. विरोधात लढतायत. हा तसं आहे. तुम्ही मग झेंडा दोघांचा पण लावला दुकानावर? दोघाही पक्षांनी लावले तर आम्ही त्याला अडवू शकत नाही ना. त्यामुळे दावा म्हणायचं. काय वाटतं कोणाची हवा आहे? दोन्ही पार्ट्या रगील काम चालू आहे ते. कामं चांगली आहे दोन्ही. उमेश पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत, इथून उभा राहिलेत. काय वाटतं त्यांचं? उमेश पाटील जरा चालू आहे त्यांचं जास्त आहे. लीड त्यांच्याकडे जरा जास्त आहे. मग आता तुमचं आता हे व्हिडिओ जर तुमच्या भाजपच्या उमेदवारांनी बघितला तर नाराज होतील की झेंडा माझा त्यांचा. खरं आहे ते बोलायचं. कोणी या बघेन. पण उमेश पाटील हे बाहेरच्या गावातून आहेत, नरखेड त्यांचं गाव या मतदारसंघामध्ये येत नाही असं पण बोललं जाते. नाही तसं कार्यकर्ता चांगला आहे ते. त्यामुळे वरच्या लेवलचा आहे. वरच्या लेवलचा असल्यामुळे जिल्हा लेवल आहे. त्यामुळं काय तुमच्या काय अपेक्षा आहेत? का नाही चालू निवड. काय तर अपेक्षा असतील की? का नाही रस्ते झालेत आमच्याकडे भरपूर. त्यामुळे काय नाही. मेन रस्ताच होता आमचं खराब. त्यामुळे रस्ते मजबूत करून दिलेत आता या 10-12 दिवसात. त्यामुळे काय नाही. खटाखट रस्त्याच मेन काम आहे ना. त्यामुळे काय. ठीक आहे मामा, नमस्कार. नमस्कार. काय म्हणते राजकारण? काय राजकारण कशा शेतकऱ्याला घातक राजकारण आहे. काय करायचं? कांद्याला 3 वर्ष झालं भाव नाही. अवघड आहे शेतकऱ्याचं. मतदान करता भाजप येते निवडून, कसं काय निवडून येते? सरकार की त्यांचं आहे. आमचं गाव नाही, कुरुल गाव नाही आमचं. खरे प्रश्न आहे ह्याच्यात आहे. नाही 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 भाजप पण नाही का? नाही नाही नाही. राजन पाटलांनी तर आता भाजपमध्ये प्रवेश केला, जोर त्याला लावला. काय जोर काय श्रेय घेतलं वरनं आपलं काकाचं दादाचं आणि आपलं टांग आणली. मग अवघड आहे सगळं. काय उपयोग नाही त्याचा. राजन पाटलाचा निर्णय आवडला का भाजपमध्ये गेलेला? ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही काय बोलू ना. आम्ही एक शेतकरी आहे. तुम्ही इथल्या मतदारसंघातले आहात, तुमचे आमदार राहिलेले आहेत ते. बरोबर आहे. 15 वर्षात 35 वर्षात त्यांनाच आम्ही केलं. पण त्यांनी आमच्यासाठी थोडं दुभाव वागणूक दिली. आमच्या भागाला काही इकडले जे रोड हायवेच्या अलीकडचे जे मतदार आहेत किंवा जिल्हा परिषद गट किंवा तालुका पंचायत गट त्यांच्यासाठी थोडं दुभावक वाग. शेतकऱ्यासाठी अजितदादा चांगले होते. शरद पवार चांगले होते. शरद पवार कृषी मंत्री होते भारताचे. शरद पवार हा एक लोकनियुक्त नेता होता नितीन गडकरीच्या मागे. हा पक्षाचा श्रेय घेणारा नेता होता शरद पवार. अजितदादा 4 वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. मग आता कोण आहे देशाचा कृषी मंत्री? महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे? चव्हाण आहे वाटतं कोणतं, शिवराजसिंह चव्हाण आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. पहिले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. आता केंद्राचे कृषी मंत्री आहेत. काय त्यांच्याकडून काय अपेक्षा पूर्ण होणार? काय 10 रुपये किलो कांदा 1 वर्ष झाला आहे शेतकऱ्याचा. आणि भाजपवाल्याने आमचा तालुका अजून वगळला होता परत
केंद्राचं पथक आलं, महाराष्ट्राचं पथक आलं, तालुका वगळा, नदीला ऊस आहे, हे आहे, कारखाना चालते ते आलते ते, पण नुकसान झालंय किती, कुठं काय करा. उगा आमच्या खऱ्या साहेबांनी, उमेश पाटलांनी, हे थोडं सुप्रियाताईंनी, काकांनी, शरद पवार काकांनी सांगून आपलं डायरेक्ट मोदीकडून हे आणून आम्हाला हे आमच्या तालुक्यासाठी दिलं. खरे आमदारचं श्रेय थोडं जास्त आम्हाला, अजितदादाच्या गटाकडून किंवा म्हणा शरद काकाच्या गटा, शरद पवार दादा काकाच्या गटाकडून भरपूर श्रेय जिल्हा तालुक्यासाठी दिलं यावर्षी. का आता इथं काय चाललंय? आता उमेश पाटील इथं उमेदवार आहेत, परत सचिन तुम्ही जाधव काय आहेत. म्हणला मगा की उमेश पाटील पर तालुक्यातले पर गटातले आहेत, परगावचे आहेत, परंतु कार्यकर्ता वरच्या लेवलला भांडणारा बोलणारा हा एक नंबर जिल्ह्यात कार्यकर्ता आहे. अजित पवार गटाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना पद सुद्धा दिलं होतं, सगळं झालं होतं, परंतु आता थोडं दुःखचित वातावरण झालं अजितदादामुळं. असू द्या काय. उमेश पाटलाचं जरा राजकीय हे कमी होईल का? आता जनतेने सहानुभूती दाखवली तर येईल सुद्धा, काय सांगता बी येत नाही. जनतेने सहानुभूती दाखवावं, कारण तालुक्यासाठी झटणारा नेता आहे, खरे आमदार साहेबाला नेता आहे, शरद पवारचा नेता आहे. थोड्या वेळ अजितदादा आणि शरद पवार, सुप्रियाताई एकच. हा, उमेश पाटलाकडून तुम्हाला अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे कार्यकर्ता बघावा लागतो जिल्ह्यावरच्या लेवलचा. हा, कार्यकर्ता बघणं गरजेचं आहे. तालुक्यासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी झटणारा कार्यकर्ता पाहिजे आपल्याला. आणि हे भाजपचे आता सचिन जाधव आहेत ते सचिन जाधवला काय आता त्यांनी ह्यात पडले, ते भावकेदारच आहेत आमचे. हा, पण मग काय? राजन पाटील आता भाजपमध्ये गेले, तुम्हाला आवडला का त्यांचा निर्णय? आता ती तुम्ही ठरवायचं, आम्ही काय सांगू शकत नाही त्यांचं. त्यांनी जेवढं श्रेय घेतलं तेवढं वाया गेलं का? वाया गेलं. सोपं काय, अवघड आहे बघा सर. राजकारण लय अवघड झाले. पण शेतकऱ्यांसाठी चव्हाण साहेबांनी बी त्या कृषी मंत्र्यांनी थोडा निर्णय असं नको आहे. कशालाच भाव नाही. कोथिंबीरची पेंडी 5 रुपयाला आहे, कांदा 10 रुपये किलो, हो, बटाटे 15 रुपये किलो. काय येते सांगा तुमचं? ऊसाला भाऊ 2 रुपये 80 किलो ऊस आहे. साखर कशी जाते? 35 रुपये 45 रुपये किलो जाते शेतकऱ्याच्या. कुणाचं सरकार चांगलं होतं, काँग्रेसचं चांगलं की भाजपचं? का आता शेतकऱ्यासाठी म्हणल्यावर काँग्रेसचं. कुणाचं? काँग्रेसच. आता काय सत्ता नाही त्यांची, परंतु शिवसेनेचं राष्ट्रवादीचं बी चांगलं होतं. महागाडीचं हे महागाडीसाठी उद्धव ठाकरे होते, अजितदादा होते, त्यावेळेस सगळं झालं. पण ते का आता त्यांना थोडे वाईट दिवस आले. करोना आला उद्धव ठाकरे साहेबांच्या गटात, थोडे वाईट दिवस आले उद्धव ठाकरे साहेबांना, असं झालं. मग आता ही ग्रामीण विकासाची निवडणूक आहे, मग आता काय काय अपेक्षा आता मी म्हटलं की मगाच तुम्हाला की बाबा गावच्या विकासाची निवडणूक आहे. हा, गावच्या विकासासाठी आमचा नेता आहे आम्ही. त्यांनी काय सांगितले की उमेश- बाबा आमच्या गावाला 35 वर्ष रस्ता नव्हता, रस्ता करून देणारा माणूस हा. पुढचं ती तुम्ही ठरवायचं पत्रकारांनी. उमेश पाटलांनी रस्ता करून दिला. हा, म्हणजे खरे साहेब उमेश पाटील अजितदादाच्या गटाकडून ते काम झालेलं आहे. मग कोणी पैसे दिले, कोणी काय केलं ते नाही, फक्त झालं एवढं खरं आहे. महाराष्ट्राचं कल्याण करायचं आहे. हे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागाचा नीट करायला पाहिजे. रस्ता नीट नाहीत, कुठलं कोण नाही. तुम्ही पुढे यायला का 2-2 कोटी रुपये तुम्ही घेता, काय करता रे तुम्ही? ग्रामपंचायत तशी, आणि हे मोहोळ तालुका असा. ह्याला तुमची सुट्टी करा. झालं ते चांगलंच झालंय. सत्यम शिवम सुंदरम. मग काय म्हणता, इलेक्शन निवडणुका चालू आहेत, काय हे? हवा कोणाची आहे? निवडणुकीचं हवा ही सगळ्यासाठी हवा आहे की आपल्या गोरगरिबाला, जनतेला जगवणारा नेता पाहिजे. आणि त्या नेत्यानं कसं करायला पाहिजे आहे, कोणाचं दुःख नाही, कोणाचं बहाणं आहे, कोणाला आजार आहेत, एखाद्याला घर नाही, रस्ता दुरुस्ती नाही कुठं, ही जी बेकार अवस्था आहे, त्या एखादा कोणता अन्याय करतो, काय करतो, 4 चौघजण मिळतात, एखाद्या गरीबावर अन्याय करतात. एखाद्या गरीबाई मुलगी आहे, शाळेला शिकले जाते, शिकाय जाते, ती छेड करायला बघतात. का अन्याय फक्त देशावर होऊ नये
आणि कार्यकर्ता असा असावा की माझ्या महाराष्ट्रावर छत्रपतीने जसं राज्य केलं, छत्रपतीनं जसं बोट जर कोणी केलं तर त्याचं बोट तोडून टाकेल. कारण माझ्या माय बहिणी आहेत त्या देशात, त्या देशात जर असं वाईट नजरेनं कोण बघेल आणि वाईट शिकेल, वाईट शिकणारा सुट्टी नाही. जी गुन्हा करताय त्याला माफी नाही. हा, एक वेळेला माफी होईल, कशासाठी होईल? लोक कशाला एवढं वाढवलं तुम्ही? मग मी काय म्हणतो, आता हे ग्रामीण भागाची निवडणूक आहे. कशासाठी वाढवलं तुम्ही? ग्रामीण भागाची निवडणूक इथं कुणाची हवा म्हणजे उमेश पाटील एक उभारले, सचिन जाधव उभारले. आम्ही काय नाही नाही, खाल्लं, नेते मला चांगले, कसं नेत्यांना आहे, नाव ठेवता येणार नाही. कारण सत्यम, तुम्ही जे आहे, सोम, तुम्ही आणि मी, आम्हाला आपलं मन निर्मळ आहे, बोललं ना तुम्ही, आपण चांगलं आहे. आपलं मन निर्मळ आहे, आपण चांगलं आहे. आपल्याला कोणी खायची आशा नाही. त्यांचं 5,000 2,000 लुबाडावं आणि खावं या आशा बाळगणार जर कोट्यवधी धनसंपट असेल तरी जागेला जळून जाईल, संकट येत नाही. पण ज्याला दुःख वाटतंय, माझी आई बहीण आहे, त्या आई बहिणीला त्रास होतोय. जी एखाद्या गोरगरिबाची मुलगी आहे, अडचणीत आहे, त्यांना काही मिळू शकत नाही, असल्यानं सहकार्य करावं. आणि जी बाळा बाळा आहे, रोज करोडो रुपये वापरतोय, त्याला मापच नाही होत्या खर्चाला, असं आहे त्याचं गणित. पण एखाद्याला अन्न नाही खायला, एखाद्याला मजुरी केल्याशिवाय बुधवारी पगार मिळल्याशिवाय खायला मिळत नाही. अशा जनतेला सरकारनं किंवा ग्रामपंचायतनं, आपल्या गावचे पोलीस पाटील आहेत ते, आपल्या गावचे सरपंच आहेत ते, सरपंचांना सगळं माहित असते आपल्या गावात काय काय आहे, कोण गरीब आहे, कोण कडू आहे, कोण वाईट आहे माणूस. ही ग्रामपंचायत सरपंचाला सगळं माहित असते. ही चांगला आहे, ती चांगला आहे, ही वाईट आहे, त्याला काही जरा खोड्या करतोय, हा जरा गुंडगिरी करतोय, हे सगळं त्याला माहिती असते. त्याला म्हणा तू गुन्हा मोठं करू नको, गुन्हा मोठं करू नको आणि चांगल्या मार्गाने जा. जनता सुद्धा चांगल्या मार्गाने जाते, तू त्या मार्गाने जा. कोणाला अडथळा आणू नको, कोणाला वाईट शिकू नको. कोणाला 10 लाखाचं 5,000चं गबाळ आहे, गबाळ मला मिळावं, गबाळ मिळू दे मला खंडेराया, भंडारा वाहीन तुला. काय म्हणते? गबाळ मिळू दे मला तुला, खंडेराया भंडारा वाहीन तुला. तर ते गबाडाची आशा धरायची नाही, धनसंपत्ती आशा धरायची नाही. ग्रामीण भागाचा विकास हा सर्वसमावेशक लोकांनी मिळून झाला. मिळून झाला पाहिजे. देवेंद्र मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सर्व जनता आहे, त्या जनतेत आपण दोघ जण आहे. सोम, सुंदरम, आपल्या दोघांचं मत काय आहे? किती नाशिक आहे? त्या 1000 जनता आपल्या पुढे उभा आहे. त्या जनतेचं म्हणणं काय आहे? कुठं जायचं? त्या जनतेचं म्हणणं काय आहे? सगळं आपल्याला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. घन कचरा आहे, ती घन कचरा विल्हेवाट लागायला पाहिजे, ज्या त्या नियमाप्रमाणे लागायला पाहिजे. पोलीस कंट्रोल आहे, पोलीस कंट्रोलचं ऐकायला पाहिजे. का आपला रस्ता या मार्गे तुम्ही जावा, ह्या मार्गे तुम्ही जावा. का जिथे जिथे भक्ती मार्ग आहेत, विठ्ठल आहे, तुळजापूरची जगदंब आहे, शिंगणापूरचे महादेव आहेत आपले, ही जी मोठी मोठी दैवत आहे ते, त्या दैवतांचं त्यांनी काय कार्य केले, त्या देवाने आपल्याला काय मिळावं म्हणून त्यांनी ती तपश्चर्या केली, किंवा आपल्याला साठवायचं म्हणून तपश्चर्या केली. आपण निवडणुकीवर राजकारणावर बोलू. आता ग्रामीण विकास हा कसा असला पाहिजे, कसा झाला पाहिजे? जनतेच्या जीवावर झाला पाहिजे. जनता जशी म्हणतीये, जनता म्हणते की आमचं ऐका आणि आम्हाला जी कमी वस्तू आहे द्या ती तेवढ्या पुरवा. लाडक्या बहिणीचे पैसे लोकांना मिळतील, आनंद आहे. कशामुळे आनंद आहे? एखादा नवरा आलं पैसे घालवून टाकतोय, खर्चून टाकतोय, वाया वाया घालवून टाकतोय. तर बायांचं आर्थिक परिस्थिती कशी असते? माझी मुलगी शिकावं, मुलगा शिकावं आणि त्यासाठी खर्च व्हावं, वितरक खर्च होऊ नये. आणि मला अनेक माणसांपासून त्रास आहे, ही माणसं मला छळ करतात, त्या छळापासून वाचलं पाहिजे. आणि ह्याला बंदोबस्त सरकारने करायला पाहिजे. सरकारने काय म्हणायला पाहिजे आहे, जे त्रास करतो, गुंडगिरी करतो, गुंडगिरी करणारा सुट्टी नाही. आज टाकलाय पुन्हा बाहेर नाही म्हणे, हा तुला सोडतो मी, पण माफी मागल्यानंतर सोडतो मी, तसं सोडणार नाही मी. ही गुन्हाच करत नाही. माझी आया बहिणी, मी इथं या गावात आलो. आता या गावातल्या लोकांचे दुकान आहेत, इथं दुकानावर भाजपची राष्ट्रवादीची दोन्ही पक्षाचे झेंडे आहेत. हो नाही, पण आता भाजप सत्तेधार आहे, पक्ष मोठा पक्ष आहे. का तर ह्या वेळेला इलेक्शन कसं आहे की जनता जनार्दन आहे, कुणीकडे वळ त्याचा पत्ता सांगता येत नाही. आता आपण 25 जण आहेत, ह्या 25 पैकी आपल्या सगळ्यांच्या मतातलं ह्या माझ्या जीवाला घावू शकत नाही. कारण कसं आहे, कोण पैशाला लाचवतंय, पण पैशाला लाचवायचं नाही. कर्तबदार कसा आपल्या राष्ट्रावर विघ्न यायला लागलंय,
आणि विघ्न येणार आहे त्याला वरच्यावर खलास करून टाकतो मी. ह्या असं राष्ट्रात राष्ट्र महान, महाराष्ट्राची शान, शिपाई भगव्या झेंड्याचा शोभा, शिपाई भगव्या झेंड्याचा, राष्ट्रात राष्ट्र महान, महाराष्ट्राची शान, शिपाई भगव्या झेंड्याचा आणि शोभा महाराष्ट्राचा राजा. छत्रपतीने अल्ला अल्ला करो कशामुळे सांगितलं? तुम्ही अन्याय करायला लागलाय. तुम्हाला सांगतोय मी, आज तुमच्या बहिणी आहेत त्या, आई आहेत त्या, माझ्या आहेत त्या. अन्याय कोणावर करायचा नाही. काय म्हणतं ग्रामीण विकास? आता जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. ग्रामीण विकास कसा असला पाहिजे, काय अपेक्षा आहेत तुमच्या? ही आमच्या कुरुल गावाला एक खेळाडूसाठी मैदान आणि एक ग्रीन जम्प ही इथं उपलब्ध नाही आहे. ती त्यांनी उपलब्ध करून द्यावी. म्हणजे कोणीही उमेदवार निवडून येऊ द्या, त्यांनी एक उपलब्ध करून द्यावी. आणि दुसरी गोष्ट एक PSC ची वर नेलेली आहे, इथं त्याचं उपकेंद्र पाहिलं आहे. कारण इथनं जायला त्यांना प्रॉब्लेम होते लांब असल्यामुळे. मग इथं गावामध्ये त्याचं एक उपकेंद्र करून ती लोकांना त्याची सुविधा पुरेपूर घेण्यात यावी. ही एक आमचे 2-3 मुद्दे आहेत. आता काय अपेक्षा कोणा? उमेश पाटील आहेत, सचिन जाधव आहेत, काय अपेक्षा काय? दोन्ही कुठलीही येऊ द्या, आमच्या अपेक्षा दोघांकडं तीच असेल की बाबा हे आमच्या जे मागण्या आहेत ती त्याची कामं पूर्तता व्हावं. त्या अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लोक ग्रामीण भागातली देतात. ही निवडणूक ही ग्रामीण भागाची आहे, ग्रामीण विकासाची आहे. त्यांना अजून काय वाटतं हे आपण आणखीन ग्राउंड रिपोर्ट करू. चावडीचा कार्यक्रम आपला गाव चावडी ह्या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला या आमच्या विशेष कार्यक्रमातून तुम्हाला दाखवत राहू ग्रामीण विकासाच्या काय अपेक्षा लोकांकडून आहेत. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, कुरुल, सोलापूर.